गाईस थंडी एवढी खतरनाक आहे ना सकाळी सकाळी. त्याच्यात आता आपल्याला जायचं बाहेर, ते पण पाणी आणायला, नाही का, गरम पाणी आणायला आंघोळीसाठी. आणि त्याच्यात पायांना मुंग्या आले बापरे. तर हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला गाईज, जाऊ आता बाहेर. मस्त आपण गरम पाणी घेऊ. मस्त पाणी तापू राहिलं, हे बघा. गरम झाले की नाही काय माहिती, लाकडं पण पुढं नाही सारखे कोमटच आहे असं समजा. जाऊ दे, आता घेऊन टाकून आंघोळ करून घेऊ. सूर्य पण उगलाय वाटतं, हे बघा. सूर्य भाय. मी तर गाड्या लागलेल्या एक दोन, आपली नाही पाहुण्यांची. तुमचा भाऊ झालेला आहे रेडी, ड्रेसिंग बिसिंग मारून एकदम. आज नाद दणका. त्याच्यात पप्पानी कोणतं तरी एक बिस्किट आणलं, हे बघा. नानकेट टाईप आहे नाही का, भारी मस्त. चहा सोबत खावा आता. आणि मग निघू आपण आपल्या लोकेशनला, कारण आपल्याला जायचं CTR ला. CTR मधून आपण 4 फायर एक्सटिंग्विशर आणले होते. त्याच्यात पप्पानी त्यांचं जे जॅकेट आहे ते तुमच्या भावाला देऊन टाकले. आता हे बघा, हे वाला जॅकेट एक नंबर दिसतं तुमच्या भावा. पहिले आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला, आणि त्यानंतर इथून आपण हे बघा, हे जे एवढे फायर एक्सटिंग्विशर आहे हे सगळे आपण चाललो आहे डिलेवरी करायला. हे 2 जे आहे हे सरांचे, म्हणजे सरांनी आणलेले आहे, आणि बाकीचे आपल्याला डिलेवरी करायची. तर चला गाईज, आता निघू आपण आपल्या प्रवासाला. गाईज, आता आपण कुठं चाललेलो आहे माहिती का? ॲक्च्युली आता आपल्याला सर्वात पहिले जायचं आहे सरांच्या घरी. आणि कारण असं आहे का, आता आपण जे काही फायर एक्सटिंग्विशर घेतले त्यांच्या डिलेवरीसाठी आपल्याला लागणारे बिल. आणि बिल लय महत्त्वाचं आहे, कारण काय होतं, आपले पेमेंट आहे ना मग 3-3 महिने रखडून जातं, कारण सर लवकर बिल नाही टाकत. त्याच्यामुळे तुमच्या भावाने घेतलं आहे म्हणावं. आता एक फायर एक्सटिंग्विशर असलं तरी त्याला पहिली बिल द्यायचं. बिल द्यायचं म्हणजे द्यायचं, चलन वगैरे द्यायचंच नाही. तर आपण चलनाच्या भरोश्यावर राहतो आणि बिल राहून जातं मग 2-2, 3-3 महिने. काही सरांनी बिल बनवून ठेवलं होतं, आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला गाडीत आणून दिलं. हे बघा, बघू शकते तुम्ही, हे बिल आहे. आणि गाईज, आता आपण चाललेलो आहे CTR कंपनीमध्ये, तिथली डिलेवरी करून त्यानंतर मग जाऊ आपल्या गोडाऊनला. बट आज आपल्याला काहीतरी नवीन पण बघायला भेटणार आहे, यु नो. बट चला आता लवकरात लवकर जाऊ. आपल्याला 2 कंपन्यांमध्ये जायचं. CTR मध्ये तर जायचंच आहे, बट अजून एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये पण आपल्याला जायचं डिलिव्हरी करायला. आणि त्यानंतर निघू डायरेक्ट गोडाऊनला आपले. तो गाईज, आपलं काम होऊन गेलेलं आहे आता. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली ना 2 कंपन्यांमध्ये जायचं होतं डिलेवरीसाठी, आणि दोन्ही पण कंपन्यांमधले फायर एक्सटिंग्विशरचे डिलेवरी झालेले आहे. आणि गाईज, आता आपण चाललो आहे संडे मार्केटमध्ये, म्हणजे संडे बाजारमध्ये चाललं आहे आपल्या भाषेत, नाही का. तिथं विषय असा आहे का, आज सरांना खायचे मासे, आणि आपण चाललो आहे आता मासे घ्यायला. मासे घेऊ आणि त्यानंतर ते बनवायला पण द्यायचे. तर गाईज, हे माशांचा जो ब्लॉग आहे तुम्हाला हा नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्कीच आपले व्हिडिओ बघा गाईज. तुम्ही पहिला पार्ट बघितला तर तुम्हाला कळाल का दुसऱ्या पार्टमध्ये पण काय होतं. ओके, तर चला गाईज, बाय, जय महाकाल. भेटू मग आता आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये.